स्वागत आहे। आज माझी मम्मी बनवणार आहे पाणीपुरी। चला तर मग सुरू करूया। प्रथम आपण रगडा बनवण्यासाठी 2 पेले सुके वाटाणे निवडून घेऊ। वाटाणे स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेऊ। त्यानंतर ते पुरेशा पाण्यात भिजत ठेवू। भिजवताना त्यात अर्धा चमचा मीठ आणि 1 चिमूटभर खायचा सोडा घालूया। यामुळे वाटाणे लवकर आणि छान मऊ शिजतात। सफेद वाटाणे साधारण 10 तास भिजत ठेवले होते। आता भिजवलेले पाणी काढून टाकू आणि पुन्हा नवीन एकदा स्वच्छ धुवून पाणी घालून घेऊ। कुकरच्या डब्यात सोललेले बटाट्याचे फोडी, भिजवलेले सफेद वाटाणे घालू। त्यात अर्धा चमचा हळद, चवीपुरते मीठ घालू व पुरेसे पाणी घालू। कुकरच्या 4 शिट्या होईपर्यंत आपण पाणीपुरीसाठी तिखट पाणी बनवून घेऊ। पाणीपुरीसाठी तिखट पाणी तयार करताना प्रथम पुदिना आणि कोथिंबीर देठं काढून घेऊ। 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊ। त्यानंतर 5 लसूण पाकळ्या सोलून बारीक चिरून घेऊ। 4 हिरव्या मिरच्या धुवून बारीक चिरून घेऊ। आल्याचा 1 छोटा तुकडा धुवून बारीक चिरून घेऊ। तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आता मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, पुदिना, लसूण, हिरव्या मिरच्या, आले, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा चाट मसाला, 2 चमचे पाणीपुरी मसाला, चवीनुसार काळे मीठ, त्यात थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घेऊ। आपले तिखट पाणी तयार आहे। आता आपण चिंच गुळाचं गोड पाणी तयार करू। त्यासाठी अर्धी वाटी चिंच आणि अर्धी वाटीपेक्षा कमी गूळ घेऊ। आता गॅस सुरू करू। स्टीलच्या भांड्यात 1.5 ग्लास पाणी घेऊ। त्यात अर्धी वाटी चिंच, अर्धी वाटीपेक्षा कमी गूळ घालून 1 उकळी येऊ देऊ। उकळी आल्यानंतर हे मिश्रण गाळणीने गाळून घेऊ व दुसऱ्या भांड्यात ओतू। तुमच्याकडे मोठी गाळणी असेल तर ती तुम्ही वापरू शकता। वरील प्रमाणे 2-3 वेळा पाण्याला उकळी काढून गाळणीने गाळून घेऊ। तुम्हाला आवडत असेल तर चिंच गुळाच्या पाण्यात अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा पाणीपुरी मसाला, अर्धा चमचा मालवणी मसाला, चवीनुसार काळे मीठ वापरू शकता। अशा प्रकारे चिंच गुळाचे आंबट गोड पाणी तयार झाले आहे। मी रेडीमेड पुरी वापरणार आहे। तुम्ही घरी बनवलेली पुरी किंवा रेडीमेड पुरी तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। आता गॅस सुरू करू। कढई गरम करायला ठेवू। कढई तापल्यावर त्यात पुरेसे तेल घालू। तेल चांगले गरम झाल्यावर 4-5 पुऱ्या सोडू। दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत तळून घेऊ। नंतर झाऱ्याच्या साहाय्याने बाहेर काढू आणि जाळीदार प्लेटवर ठेवू। बाकीच्या पण पुऱ्या अशाच प्रकारे तळून घेऊ। कुकरच्या डब्यात रगड्यासाठी घातलेले वाटाणे व बटाटे छान शिजले आहेत। अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा पाणीपुरी मसाला आणि त्यात 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालू। बटाटे व सफेद वाटाणे उकडताना मी मीठ आणि हळद पहिलीच घातली आहे, म्हणून आता घालायची गरज नाही। हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊ। त्यानंतर स्मॅशरच्या साहाय्याने वाटाणे आणि बटाटे हलकेसे स्मॅश करून घेऊ। आपला रगडा तयार झाला आहे। सर्विंग प्लेटमध्ये पुरी, रगडा, शेव, तिखट पाणी आणि चिंच गुळाचं गोड पाणी घेऊ। 1 पुरी हलक्या हाताने फोडून त्यात 1 चमचा रगडा भरू।
त्यावर तिखट पाणी, थोडे गोड पाणी आणि शेव घालून लगेच सर्व करू. अशा प्रकारे आपली स्वादिष्ट आणि चटपटीत पाणीपुरी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की कळवा. माझ्या मम्मीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद.